नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आजचा व्लॉग हा गणपती विशेष व्लॉग आहे. मी गणपतीला माझ्या गावी कोकणात चाललो आहे. तर आता आम्ही थांबलो इथे माणगावला ब्रेकफास्टसाठी. आनंद भुवन हॉटेल हे तेच हॉटेल आहे जे माणगाव शहरामध्ये आहे. ते आता त्यांनी मोठ्या स्वरूपात हायवेवर केलेलं आहे. ही पहा आपली गाडी. हा ब्लॉग थोडासा मोठा असणार आहे कारण की मी पूर्ण गणपतीत जे जे काही होणार आहे ते दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. आपल्याला आता कशेडी घाटासाठी एक नवीन मार्ग तर झालेला आहे खाली गुहेतून बोगद्यातून. पण मी त्या मार्गाने सहसा जात नाही. मी आपल्या मठात येतो. या मठावर माझा तुम्ही पूर्वीचा व्हिडिओसुद्धा पाहिलाच असेल. हा बघा मठाचा परिसर. आणि मठाचा परिसर मठाच्या इथे उभं राहून समोरचा परिसर तुम्हाला दाखवतो. हा पहा समोरचा हा परिसर. ही सगळी डोंगररांग, ही सगळी सह्याद्रीची डोंगररांग. ही तुम्ही खालून गेलात तर तुम्हाला ही मिळणारच नाही. हा तुम्ही एका बोगद्यातून बाहेर पडाल, सरळ निघून जाल त्या रस्त्याला, समोरच्या रस्त्याला. काय फायदा? त्यापेक्षा घाटाने वरती या, हा निसर्ग अनुभवा. स्वामींच्या सानिध्यात हा निसर्ग तुम्ही अनुभवू शकता. तर कधी जर तुम्ही या रस्त्याने येत असाल तर इथे नक्की या.
तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकताय सवत्सडा धबधबा. हा चिपळूणच्या परशुराम घाटातला धबधबा आहे. इथून खाली सरळ उतरलं की पुढे चिपळूण आलं आणि हा धबधबा इकडचं प्रेक्षणीय स्थळ आहे. त्याला सवत्सडा का म्हणतात ह्याचं मला कारण माहिती नाही आहे, पण हा खूप जुना धबधबा आहे. आम्ही बरेच वर्षापूर्वी पण यायचो, आत्तासुद्धा बरेचदा येतो. ह्याची दृश्य आता आपण ड्रोनने पाहूया. नमस्कार, जय शिवराय. तर मी आत्ता आहे माझ्या गावच्या घरी गणपतीसाठी. म्हणजे तुम्ही आधी बघितलं, मी गणपतीचा स्थापना दाखवली नाही, कारण मी मम्मी आणि आजींना सोडून पुन्हा डोंबिवलीला आलो. आता मी परत आलो आहे गणपतीसाठी. म्हणजे हा गणपतीचा 3रा दिवस आहे, शनिवार, आणि मी तुम्हाला आता माझ्या घरचा गणपती दाखवणार.